नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारत मातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। हा वाचते. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी पूर्ण सहजे जहाले जाणे. देखे संता संती कर्मी, हे जे सरिसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी जे. दूरेण यवरे कर्म बुद्धियोगा धनंजय, बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते, तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. अर्जुना समत्वचित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी, तो बुद्धी योग विवरिता. बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्म भागू. परितेची कर्म आचरिजे, तरीच हा योग पाविजे. जे कर्म शेष सहजे योग स्थिती, म्हणोनी बुद्धी योगू सधरू. तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अवघेरू फळ हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले, तेची पारंगत जाहले. ही उभय बंधी सांडिले, पाप पुण्यी कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः. जन्मबंध विनिर्मुक्तः पदं गच्छन्त्यनामयम्. ते कर्मी तरी वर्तती, परिकर्म फळाना तळती. आणि याता याती लोपती, अर्जुनातया मग निरामय भरित. पावती पदाच्युत, ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति, तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तू ऐसा तै होसी, जै मोहाते या सांडिसी. आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाळे होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे, का मांगिला ते स्मरावे. हे अर्जुना आघवे पारुशेल. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा, स्थास्यति निश्चला. समाधावचला बुद्धिस्तदा योगमप्याप्स्यसि. इंद्रियाचियान संगती, जिये पसरू होतसे मती. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ, जै बुद्धी होईल निश्चळ. तै पावसी तू सकळ योग स्थिती. अर्जुन उवाच.
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितद्धिः स्थितद्धिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेना आता सांगावा कृपा निधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके ते पुसपा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे म्हणी तले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणी ते स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिते म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित. तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. देव तव परब्रह्म अवतरणु जो षडगुण निधी करणु तो काय तेथ नारायणु बोलतू असे. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणे अर्जुन परियेसी हा अभिलाषू प्रौढमानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतसे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परिविषया माजी पतितू जेणे संगे कीजे तो काम सर्वथा जाये. जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञू होये पुरुष जाणे. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगु नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैजेना. अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते तेणे कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेद रहितू. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत् प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रू का जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अनवच्छिन्न समता भूता मंत्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे तेणे संतोषे तेणे नाभिभवे. जो ओखटेनी नागवे विषादासी ऐसा हरिख शोक रहितू. जो आत्मबोध भरितू तो पान जाण प्रज्ञा युक्तू धनुर्धरा. यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. का कुर्मजया परी उवाइला वेव पसरी ना परी इच्छा वशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाड स्थिती पातली असे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोक्तस्य परं दृष्ट्वा निवर्तते. अर्जुना आणिकही एक सांगेन एकेकवतिक जे विषयांते साधक त्यजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परीरसने नियमू न करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी. जैसी वरी वरी वालवी खुडिजे
आणि मुळी उदक घालिजे, करी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचेनी बळे अधिके, तैसे आडवेनी आगे फाके, तैसा मानसी विश्रोपोखे रसनाद्वारे. जेरा इंद्रियां विषय तुटे, तैसा नियमू न ये रसहटे. जे जीवन हे न घटे, येणे विण. मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ऐसिया ही नियमाते पावे. जे परब्रह्म अनुभवे, होऊनी जाईजे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती. जैसोह भाव प्रतीती प्रगट होय. यततो ह्यपि कौन्तेय, पुरुषस्यैव पश्चितः. इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. ये रवी तर्हि अर्जुना, ये आया. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी. जे मना ते सदामुखी, धरुनी आहाती. दिसतच नाही, पिक्चरच दिसत नाही. तैसी किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी. जैसी मंत्रज्ञाते विवसी, भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रुद्धिसिद्धी वाचे चिने. रुद्धिसिद्धी चेनी मिशे, मग आकळती स्पर्शे. इंद्रिया चेनी तिये संधी मन जाये. मग अभ्यासी ठोठावले ठाये. ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. तानि सर्वाणि संयम्य, युक्त आसित मत्परः. वशे हि यस्येन्द्रियाणि, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणोनी आईके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा. सर्व विषयी आस्था सांडूनिया. तोची तू जाण, योगनिष्ठेसी कारण. जयाचे विषय सुखे अंतःकरण. झाकवेना जो आत्मबोध युक्तू, होऊनी असे सततू. जो माते हृदया आंतू विसंबेना. ये रवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही. तरी साध्यंतूची पाही, संसारू असे. जैसा का विषाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू. मग निभ्रांत करी नाशू, जीवितासी. तैसी विषयाची शंका, मने वसती देखा. खातू करी अशेखा, विवेक जाता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहति ब्रह्मात्मविद्यावती. या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरति प्रद्योर्तितान्तर्द्युति. या सत्काव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः. सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती, मंत्रायतां भारती. ज्ञानेश्वरी म्हणजे मूर्तिमंत आनंद सागराचा उल्हास असं मोरागोणे म्हणतात. आपल्या अंतःकरणातला आनंद आपल्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये पोहोचण्यासाठी किंवा पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं, त्याचा भावार्थ उलगडून दाखवला आणि जणू काही आपल्या श्रोत्यांच्या अंतःकरणावर आनंदाची पखरण केली. ही भावार्थ दीपिका किंकर्तव्य मूढ अर्जुनाला कर्तव्य पथावर अग्रेसर करण्यासाठी भगवंतांनी गायलेलं गीत म्हणजे भगवद्गीता आणि त्यावर 9000 ओव्यांचा स्वरसाज ज्ञानेश्वर महाराजांनी चढवला, ती ही ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीचं तीर्थप्राशन करण्याचा आपण प्रयत्न करतोय, कारण नामदेव म्हणून गेले की एक तरी ओवी अनुभवावी. जनाबाईंनी या भावार्थ दीपिकेला ज्ञानेश्वरी हे नाव ठेवलं. आणि हा आनंद सागराचा उल्हास आहे असं ज्यावेळी मोरागणे गुणे म्हणतात, हा आनंद ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आपल्या जागी राहूनच कसा घ्यायचा हे शिकवतात.
आणि म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला का भावते असा प्रश्न जर मी माझ्या मनाला विचारला तर उत्तर येतं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का आपुला ठाव न सांडिता आलिंगी जे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कमलिनी जाणे, हा अनुरागू भोगिता कमलिनी जाणे, चंद्र विकासी कमळ. ज्याप्रमाणे चंद्राच्या त्या सुंदर आभेचा किंवा प्रभेचा आनंद आपल्या ठिकाणी राहूनच घेतं, त्याप्रमाणे तो आत्मानंद आपण जिथे आहे त्या ठिकाणी राहूनच कसा भोगायचा हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. कसं ते अनुसंधान प्राप्त करायचं, जे अनुसंधान आपल्याला प्रत्येक क्षणी त्या आत्मतत्वाशी एकाकार करून ठेवेल आणि बहिरंगामध्ये आपण आपलं कार्य सुद्धा करू शकू. अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी आपल्याला सुंदर परमार्थ उलगडून दाखवते आणि तो प्रपंचात राहूनच कसा प्राप्त करायचा हे पण शिकवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाखवीन, अतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. ते अतिंद्रिय आहे. वास्तविकतः इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय आकळण्याची जी शक्ती प्राप्त होते ती त्या परमात्मा तत्वाकडून किंवा त्या परमात्म्याकडून प्राप्त होते. परंतु ते अतिंद्रिय आहे, त्यामुळे त्यांना शक्ती देणारं ते जे काही परमात्मा स्वरूप आहे ते इंद्रियांच्या आकलनाच्या पलीकडचे आहे, इंद्रिय अगोचर आहे. पण ते मी अतिंद्रिय परी इंद्रिया करवी भोगवीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तिथपर्यंत कसं नेतात हे आपण बघण्याचा प्रयत्न करतोय, किंबहुना त्यांच्याच आश्रयाने. सुंदर असं स्थितप्रज्ञाचं वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. त्याआधी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. हा सुंदर श्लोक जो आहे, जो गीतेचा सुपरिचित असा श्लोक आहे, तो आपण पाहिला. आणि त्यानंतर भगवंत त्या योगामध्ये स्थित होऊन तू कर्म कर, आणि सिद्ध आणि असिद्ध किंवा यश आणि अपयश हे जे दोन अंग आहेत, एक मनोनुकूल आणि प्रतिकूल, या दोन्ही मध्ये सुद्धा कशा पद्धतीने समत्वामध्ये स्थित राहायला शिक हे अर्जुनाला सांगतात. आणि समत्वम योग उच्चते ही पहिली योगाची व्याख्या करतात. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्चते. समत्वम योग उच्चते ही योगाची पहिली व्याख्या आहे. या समत्वाकडे येणं म्हणजे केंद्राकडे येणं. आणि आपण पाहिलं केंद्र, आपण मागच्या वेळी सुद्धा बघितलं होतं की केंद्र बिंदू जो असतो एखाद्या सर्कलचा, एखाद्या वर्तुळाचा, तिथून सगळे जे काही त्या वर्तुळावरचे बिंदू असतात किंवा पॉइंट्स असतात ते इक्विडिस्टंट असतात. आणि हे इक्विडिस्टंट होता येणं म्हणजे समत्व जीवनामध्ये येणं. आणि मग ते सिद्ध असिद्ध या दोन्हीमध्ये सुद्धा जितक्या लवकर या समत्वामध्ये आपण स्थित होऊ तितकंच आपल्या जीवनाचं संगीत हे सुरेल होत जातं. आणि एक मनोनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही गोष्टींमध्ये कशा पद्धतीने चित्ताचं समत्व आलं पाहिजे हे ज्ञानेश्वरी आणि गीता आपल्याला शिकवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. कारण हे जे फळ आहे तू त्या फळाचा संग टाक असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. कारण हे फळ आपलं मन विचलित करतं आणि फळ मनोनुकूल आलं तरी देखील आपण विचलित होतो, प्रतिकूल आलं तरी देखील विचलित होतो. म्हणजे जितक्या लवकर आपण त्या फळाला विसरू शकू, आपल्या कर्माच्या फळाला, कारण कर्म ही ऍक्शन असेल तर फळ ही त्याची रिएक्शन आहे. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन असं आपण शिकतो. पण वास्तविकता ही एक वेगळी ऍक्शन आणि रिएक्शनची थिअरी आहे. कारण की ज्यावेळी आपण कर्म करतो त्यावेळी असंख्य लोक या सृष्टीमध्ये कर्म करतायत आणि त्यामुळे आपल्या कर्मावर किंवा आपल्या फळावर हे कितीतरी फॅक्टर्स एका वेळी परिणाम करतात. आणि त्यामुळे आपण ज्या पद्धतीने ऍक्शन करतो त्याच पद्धतीने किंवा त्यावर जी रिएक्शन आपल्याला पाहिजे तशीच रिएक्शन तिथून मिळणार नसते. आणि त्यामुळे भगवंताने आधीच आपल्याला सांगितलं की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या फळावर तुझा अधिकार नाही, कारण ते ठरवण्याची तुझी योग्यता नाही. एकच फळ प्राप्त करण्यासाठी कितीतरी लोक कर्म करत असतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे भगवंत इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्या फळाकडे तू दुर्लक्ष कर.
कर्माची प्रोसेस, कर्माची ही यात्रा कशी आनंददायी होईल, ज्यावेळी आपण त्या कर्माचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्ही परिणामांपासून मुक्त होऊ. कारण की कर्म घडल्यानंतर काय घडतं? कर्म घडल्यानंतर आपण पुन्हा पुन्हा त्या कर्माचा विचार करतो, घडलेल्या कर्माचा पूर्वस्मृतीने त्यात रमतो. फळ काय मिळेल याचं चिंतन करतो, म्हणजे भविष्यामध्ये जातो, एकदा भूतकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये रमतो. पुन्हा तेच फळ मला कसं प्राप्त होईल याचं सुद्धा एक चिंतन करतो. कर्तृत्व म्हणजे हे कर्म मी केलं ही भावना, आणि भोक्तृत्व म्हणजे जे कर्म मी केलं त्याचं फळ मी भोगीन. या दोन्ही भावनेपासून आपलं अंतरंग मुक्त करायचं. त्याच वेळी ही कर्माची यात्रा आपल्यासाठी आनंददायी होऊ शकेल असं भगवंताचं प्रतिपादन आहे. ज्ञानेश्वर महाराज ते उलगडून दाखवतात. परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथे तोषावे हेही नको. ते समाप्तीस गेलं आणि ते आपल्या मनोनुकूल परिणामाप्रमाणे घडलं, मनोनुकूल परिणाम आले म्हणजे ते सिद्ध झालं असं आपण म्हणतो. आणि ज्यावेळी प्रतिकूल असं काही घडतं किंवा आपल्या मनाने ठरवलेले परिणाम किंवा फळ त्या कर्माच्या रिएक्शन मधनं आपल्याला मिळत नाही, त्यावेळी आपण ते असिद्ध झालं असं म्हणतो किंवा ते अपयशी झालं असं म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात की ते समाप्तीत जरी गेलं आणि नाही जरी गेलं तरी देखील मन हे स्थिर राहिलं पाहिजे. विशेषे तेथ तोषावे हेही नको, आणि निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथे अपरितोखे शोभावे ना. अपरितोखे म्हणजे ते पूर्ण झालं नाही म्हणून आलेला असंतोष. परितोख, अपरितोख म्हणजे असंतोष. असंतोष सुद्धा मनामध्ये आला नाही पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर ते कर्म पूर्ण झालं नाही किंवा त्यांनी आपल्या मनोनुकूल फळ दिलं नाही तरी. कारण की आपण जे ठरवतो तेच त्या कर्माचं फळ असतं का वास्तविकतः? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. त्याला परिपूर्णता कशी येईल हे ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात. आपण केलेलं कर्म त्या आदि पुरुषाला समर्पित केल्यानंतर ते कर्म किंवा ते फळ तितकंच व्यापक आणि विशाल होईल, कारण त्या व्यापकतेशी ते जोडलं जाईल. मी केलं, हे फळ आलं, हे मी त्याला अर्पण केलं, ईश्वरार्पण बुद्धी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आदि पुरुषी अर्पिजे. तिथे त्याला अर्पण करणं म्हणजे काय? तो घ्यायला बसलाय का आपली सगळी फळं? नाही, पण तिथे अर्पण करून त्या कर्मफळापासून डिस्कनेक्ट होणे हे इथे शिकवतात. कारण नाही तर ते कुठे ठाण मांडून बसतं? ते आपल्या चित्तामध्ये ठाण मांडून बसतं, आणि म्हणून या चित्ताचं समत्व निघून जातं असं ज्ञानेश्वर महाराज पुढच्या काही ओव्यांमध्ये म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात, देखे संता संत कर्मी, हे सरिसेपण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसीजे. त्यामुळे कर्माविषयीचा हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योग स्थिती आहे. आणि संत जे संत आहेत किंवा जे त्या स्थितीपर्यंत पोहोचले आहेत असे जे आहेत ते ह्या पद्धतीने जीवनाकडे बघतात. ते प्रतिकूल असो किंवा मनोनुकूल असो, या दोन्हीमध्ये आपल्या चित्ताचं समत्व ते ढळू देत नाही अर्जुना, हे भगवंत इथे किंवा ज्ञानेश्वर महाराज इथे शिकवतात. आणि खरं वास्तविकता गुरुकृपा काय असते? गुरुकृपा म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परिणाम व्हावे असं नव्हे, तर आपल्या मनाप्रमाणे असणारे परिणाम आपल्या मनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा मनाच्या ज्याला काय म्हणू शकतो की प्रतिकूल असे जे परिणाम आपल्या जीवनामध्ये येतात, या दोन्हींना सहन करायला गुरुकृपा आपल्याला शिकवते. आणि म्हणून भगवंत इथे फार सुंदर सांगतात, दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय, बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते, तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. भगवंत इथे म्हणतात, अर्जुना, जे फळाच्या हेतूने केलेलं कर्म असतं ना, ते दूरेण ह्यवर कर्म, ते निकृष्ट आहे. आणि बुद्धी योग करून केलेलं जे कर्म आहे ना,
ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कर्म आहे. कारण म्हणून तू त्या बुद्धीला शरण जा. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः. जो सारखा फळाच्या हेतूने कर्म करत असतो तो कृपण होतो, तो दीन होतो, तो लाचार होतो जीवनामध्ये. तो नेहमी, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे सांगितलंय की जसा राजवाड्यात बसलेला एखादा राजा पण तरी देखील तो भिकारी, इतकं सगळं असूनही अजूनही तो अतृप्तच आहे जीवनामध्ये. तृप्ती त्याच्या जीवनामध्ये आलेलीच नाही, तृप्तीने प्रवेशच केला नाही असा तो, आणि म्हणून तो कृपण म्हटलेला आहे. मग तो कुणाला काही देऊ शकत नाही कधीच. त्याच्यामध्ये ती दानाची भूमिका येत नाही किंवा दानाची पात्रता येत नाही. आणि म्हणून असा जो कृपण हा, कारण आता तो त्या फळाच्या हेतूकडे लक्ष ठेवूनच कर्म करत असतो. आणि बुद्धियुक्त मात्र कसा असतो, उभे सुकृत दुष्कृते जहाती. जहाती म्हणजे त्याचा त्याग करतो. आणि म्हणून तस्माद योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. इथे आता योगाची दुसरी व्याख्या आली, योग कर्म सुकौशलम. आता इथे ही व्याख्या करताना गीतेमध्ये खूप जणांमध्ये एक भ्रांती आहे, किंबहुना आपलं बोधवाक्य म्हणून हे योग कर्म सुकौशलम कितीतरी संस्थांनी वगैरे स्वीकारलेलं आहे, शाळांनी सुद्धा स्वीकारलंय योग कर्म सुकौशलम. आणि मग याचा अर्थ आपण असा घेतो की कुशलतेनी कर्म करणं हा योग आहे. कुशलतेनी कर्म करणं हा योग आहे, म्हणून आपल्या कर्मामध्ये कुशलता प्राप्त करणं हाच योग आहे. जसं एखाद्या डॉक्टरनी ऑपरेशन करण्यामध्ये एक्सपर्टाईज डेव्हलप केलं तर मग तो योग झाला. एका अर्थाने बरोबर आहे, तो आपल्या कर्माशी योग, आपल्या कर्माशी एकाग्रता झाली संपूर्णपणे. कर्माशी एकाग्रता होणे हा कर्माशी योग म्हणजे जुळणे. पण इथे भगवंताला हाच अर्थ अभिप्रेत आहे का? कारण योग कर्मसु कौशलम, कर्मातली कुशलता हा योग आहे असा एक जर अर्थ होईल तर मग एखादा खिसे कापू असेल तो अगदी सराईतपणे खिसा कापेल, मग त्याचं ते कर्म त्याला त्या योगाप्रत घेऊन जात आहे का? योग कर्मसु कौशलम, त्याच्या कर्मामधली कुशलता हा त्याच्या जीवनातला आता हा योग झाला का जो भगवंताला अभिप्रेत आहे? वास्तविकतः कर्मातली कुशलता हा योग नव्हे, तर कर्मातला योग ही कुशलता आहे. आपलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करता येणं किंवा त्या ईश्वराच्या अनुसंधानात करणं किंवा त्या ईश्वराशी जुळून करता येणं हा योग साधणं, कर्माचा कर्मयोग होणं. ते कर्म त्या जगदीश्वर, ज्याला आपण म्हणतो जीव, जगत आणि जगदीश्वर, या तिघांचा एक सुंदर असा लयबद्ध अनुक्रम येणं आणि मग त्या जगदीश्वरासाठी कर्म करता येणं. जसं तानसेनाच्या जीवनातला प्रसंग आहे की तानसेनाला जेव्हा बादशहाने विचारलं, अकबराने, की तुम्ही इतकं सुंदर गाता तर तुमचे गुरु किती सुंदर गात असतील. त्यावेळी त्या बादशहाला त्यांनी म्हटलं की माझे गुरु तर माझ्यापेक्षा खूप अति अप्रतिम गातात, त्यांच्या गाण्याचं वर्णन मी करू शकत नाही. तेव्हा बादशहाने म्हटलं की त्यांना एकदा बोलवा दरबारामध्ये आणि त्यांचं गाणं आम्हाला ऐकवा. तानसेनाने म्हटलं की ते इथे येणार नाहीत गाणं म्हणायला, तर तुम्हालाच तिथे जावं लागेल. बादशाह तानसेना बरोबर गेले आणि लपून छपून गुरूंचं ते अप्रतिम गाणं, सकाळचा तो रियाज ऐकला. त्यावेळी मंत्रमुग्ध झालेल्या बादशहाने म्हटलं तानसेनाला नंतर की तानसेना, इतकं सुंदर, इतकं अप्रतिम संगीत मी कधी ऐकलंच नाही. हे दैवी संगीत होतं, डिव्हाइन होतं. तू असं का गात नाहीस? त्यावेळी तानसेन म्हणाला, खलविंद, एक मोठा फरक आहे. मी गातो ते दिल्लीश्वरासाठी गातो, ते गातात ते जगदीश्वरासाठी गातात. हा खूप मोठा फरक आमच्या दोघांच्या गाण्यामधला आहे. आणि त्यामुळे इथे भगवंता म्हणतात योग कर्मसु कौशलम, कर्मातला योग हीच कुशलता आहे. इतका सहजासहजी तो जीवनामध्ये अवतरित होत नाही किंवा हे अनुसंधान
सतत ठेवता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याचं फार सुंदर असं वर्णन करतात. ते म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाणबा योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. 273वी ओवी अत्यंत महत्वाची ओवी. अर्जुना समत्व चित्ताचे, या चित्ताला फार महत्व भगवंतांनी सुद्धा दिलेलं आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम. चित्त माझ्यामध्ये लावलेला. गोपी म्हणतात, तू चित्त चोर आहेस, माझं चित्त तू हरण करून घेतलेलं आहेस. काय आहे हे चित्त? आपलं अंतःकरण चतुष्टय जे आहे ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 4 गोष्टींना म्हणतात अंतःकरण चतुष्टय. मन हे संकल्प विकल्प करतं. संकल्प विकल्पात्मक मनः अशी मनाची व्याख्या आहे. संकल्प विकल्प म्हणजे थॉट प्रोसेसिंग, विचार निर्माण होतात. एक संकल्प आणि दुसरा विकल्प, त्याच्याबरोबर एक विकल्प पण येतो. ज्ञानेश्वरीचा आजचा वर्ग मला नक्कीच अटेंड करायचा आहे, हा एक संकल्प झाला. आणि त्याचबरोबर एक विकल्प की आज नाही केला तर चालेल, याच्याऐवजी मी दुसरं एक सिरियल आहे महत्वाचं ते मी पाहू शकीन का, हा विकल्प. हे अशा पद्धतीचे 2 विचार. आपल्याला वाटतं माझं मन हे 2 विचार करतं, उठू नको, सकाळी उठ, पहाटे उठ. दुसरं मन म्हणतं नाही, झोप थोडा वेळ. हे संकल्प आणि विकल्प हे मनाची ही व्याख्याच आहे की संकल्प विकल्पात्मक मनः. मग बुद्धी काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बुद्धी आहे निर्णयात्मिका बुद्धी, जी त्यातनं निर्णय घेते ती बुद्धी आहे. त्यामुळे ती ठरवते, ती निवड करते की यातला कुठला विचार आपण स्वीकारायचा आणि त्याप्रमाणे ती करायला लावते. पण हा बुद्धीचा विचार आपल्या पूर्वग्रहानुसार असतो आणि त्यामुळे हे पूर्वग्रह कुठे असतात? हे पूर्वग्रह चित्तात असतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड पण म्हणू शकतो. आणि हे चित्त जे आहे त्यामध्ये अनेक पूर्वस्मृती आहेत, घटना आहेत किंवा पूर्वजन्माचे पण संस्कार आहेत. आणि त्यामुळे जे जे काही घडतं ते नकळतपणे हे चित्त ग्रहण करतं. आणि म्हणून या चित्तामध्ये असलेले जे काही विकल्प किंवा जे काही वृत्ती आहेत किंवा जे काही परिणाम आहेत, जे या चित्तामध्ये साठवलेलं आहे, त्याप्रमाणे बुद्धी निर्णय घ्यायला भाग पाडते. आपल्या समोर आलेली एखादी व्यक्ती, मग ती आपल्याशी कशी वागली होती हे आपल्याला चित्त सांगतं. एखादा न्यायाधीश जर निर्णय द्यायला बसला आणि त्याच्या समोर त्याचं जर चित्त शुद्ध नसेल किंवा समत्वात नसेल, तर मग त्याचं हे चित्त, त्याला समोरचा व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, तो जवळचा आहे का, तो माझा ऋणानुबंधी आहे का, याप्रमाणे काही ना काहीतरी विकल्प देत जाईल आणि मग त्याप्रमाणे त्याची बुद्धी निर्णय घेईल. आणि म्हणून ही चित्त समत्वात येणं, या चित्ताचा मळ दूर करणं, यासाठीच भगवद्गीता आहे. पूर्वग्रह दूर करणं यासाठी भगवद्गीता आहे, यासाठी ज्ञानेश्वरी आहे. या चित्तावर जे जे काही पूर्व संस्कार झालेले त्या कंडिशनिंग मधनं चित्त मुक्त करणं म्हणजे चित्त मलरहित करणं. भगवद्गीतेची एक महती सांगताना म्हटलेलं आहे, मल निर्मोचनम पुंसा जलम स्नानम दिने दिने सकृत गीतांभसी स्नानम संसार मलनाशनम. ज्याप्रमाणे जलाने मनुष्य रोज स्नान करतो आपल्या शरीराचा मळ धुण्यासाठी, सकृत गीतांभसी स्नानम, गीतेच्या अंब, गीतेच्या पाण्याने रोज स्नान करायचं. कशासाठी? संसार मलनाशनम. या संसाराचा मळ किंवा या सगळ्या वृत्ती, हे पूर्वग्रह, हे सगळे आपल्या चित्तामध्ये साठवलं जातं आणि चित्त जे आहे ते चित्त अशा पद्धतीने गढूळ होतं. आणि हे गढूळ झालेलं चित्त मग निर्णय हा शुद्ध स्वरूपाचा देत नाही. अर्जुना समत्व चित्ताचे तेथ सार जाणबा योगाचे. आता गंमत असं आहे की आपलं अंतःकरण चतुष्टय, ज्याप्रमाणे मी म्हटलं, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, आणि याच्या आतमध्ये, या अंतःकरण चतुष्टयाच्या आतमध्ये दडलेलं ते आत्मतत्व. ज्याप्रमाणे सरोवरामध्ये जर खूप तरंग असतील तर त्यामध्ये असलेलं सूर्याचं किंवा चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला तितकं स्थिर दिसणार नाही. आणि त्यामध्ये जर मळ असेल, त्यामध्ये जर चिखल असेल, ते दूषित पाणी असेल, तर मग अजिबातच दिसणार नाही. त्याप्रमाणे हे चित्त जितकं
मलरहित होत जाईल तितकं ते आत्मतत्वाचं प्रतिबिंब आपल्याला गवसेल किंवा त्याचा अनुसंधान आपल्याला करता येईल. पण त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात, अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाणबा योगाचे. हे योगाचं सार आहे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. आता तिथे एक मोठी मेख आहे असं ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात. मन आणि बुद्धीचं ऐक्य होत नाही. बघा, मन काय आहे? इमोशन्स. हे मनाशी रिलेटेड आहेत, इमोशन. आणि बुद्धी रिझनिंग करते आणि ऍक्शन आपले कर्मेंद्रिय करतात. ऍक्शन, इमोशन, रिझन. आता गंमत अशी आहे की मन आणि बुद्धी या दोघांचं कार्य वेगवेगळं आहे. एक भावना आहे आणि दुसरं जे आहे ते तर्क आहे, ज्याला रिझनिंग म्हणतो आपण. आता रिझनिंग आणि भावना या दोघांचं ऐक्य होणं हे चित्ताचं समत्व आहे असं ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात. अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाणबा योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. आणि हे समत्व कसं यावं जीवनामध्ये? आणि म्हणून एक जो फार सुंदर शब्द जो प्रयोग करतात तो बुद्धी योग विवरिता बहुत पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मभागू. हा बुद्धियोग जो आहे, हा बुद्धियोग फार म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की वैश्विक बुद्धी. बुद्धियोग हा शब्द फार सुंदर शब्द आहे. बुद्धीचा योग होणे, विश्वाच्या त्या बुद्धीशी योग होणे, या बुद्धीचं उन्नयन होणे, ही बुद्धी ज्याला आपण म्हणू शकतो की देहबुद्धीतून आत्मबुद्धीमध्ये परिणित होणे. आणि त्यासाठी हा बुद्धियोग आवश्यक आहे असे इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हा जो आहे परी तेच कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. आणि म्हणून कर्माचं जे आचरण तेच योगाचं साधन आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जे कर्म कोणतं जीवनामध्ये आचरण करायचं, जे या उन्नयन झालेल्या बुद्धीने सांगितलं ते कर्म, ज्याला आपण कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणतो, ही जी बुद्धी आहे ही त्या विश्वाच्या बुद्धीच्या अनुसंधानामध्ये नेण्याचा हा मार्ग इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्यासाठी प्रशस्त करतात. आणि म्हणून ते म्हणतात, हा बुद्धी योगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अव्यरू फळ हेतूचा. बघ, तू हे युद्ध करतोय आणि तू जर असा विचार केलास की हे युद्ध मी करतो आहे ते माझ्या राज्यभोग समृद्धीसाठी करतोय, याचा अर्थ तुझी बुद्धी ही देहबुद्धी आहे. तू फक्त देहबुद्धीच्या पातळीवरनच विचार करू शकतो. तुझ्या बुद्धीचं उन्नयन झालेलं नाहीये. पण ज्यावेळी तुला हा बुद्धी योग साधेल तो अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून ही बुद्धी योग सधरू, तो श्रेष्ठ आहे. तेथ अर्जुना होई स्थिरू. तू विचार कर की हे युद्ध कशासाठी करतोय? हे धर्म संस्थापनेसाठी करतोय. हे युद्ध केलं नाही तर अधर्म अधिकाधिक फोफवणार आहे. आणि त्यामुळे मने करी अव्यरू फळ हेतूचा, तू तुझं जे फळ हेतू आहे देहबुद्धीशी अनुलक्षून तू जे फळ समजतो आहे की माझ्या राज्यभोग समृद्धीसाठी मी हे करतोय, तो विचार न करता तू व्यापक विचार कर. व्यापकाच्या अनुसंधानामध्ये जा. प्रत्येक कर्म, त्या कर्माचा काय नफा किंवा तोटा होईल या विचाराने न करता ते कर्म करत राहणं, हेच ती कर्मयात्रा आनंदमय करणं होय, हे गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. कारण प्रत्येक वेळी कर्माचं फळ आपल्या मनाप्रमाणेच मिळेल किंवा मनोनुकूलच मिळेल असं होणार नाही. आत्ताच नुकताच एक गीता विवेचन सत्रामध्ये, ज्यावेळी गीता परिवारचे जे विवेचन सत्र असतात त्यावेळी अशा प्रकारचाच एक विषय समजावून सांगितला. तिथे एक छोटीशी मुलगी 12-13 वर्षाची तनिष्का, तिने नंतर प्रश्न विचारला आणि तिला मी म्हटले की तनिष्का, आज तूच मला खूप काही शिकवून गेलीस. तिने म्हटलं मला की दीदी, मैंने बहुत कुछ पाया गीता जी से, मैं आपके साथ वो साझा करना चाहती हूँ. म्हटलं सांग काय? तर ती म्हणे, आज माझी एक कॉम्पिटिशन होती, तेव्हा दिवाळीचे दिवस होते आणि काहीतरी दिवे बनवण्याची किंवा दिवे रंगवून त्यांना पेंट करून
त्यांना अधिकाधिक सुंदर सजवून असं ठेवण्याची किंवा अशी काहीतरी ती कॉम्पिटिशन होती. ऑनलाईनच कॉम्पिटिशन होती आभासी पद्धतीने, आणि तिला त्याच्यामध्ये कुठलंही प्राइज मिळालं नाही. ती म्हणाली की बहुत थोड़ी देर के लिए मेरा मन तो ऐसे हो गया, खट्टू जैसे हो गया, निराश हो गया, और फिर मैंने गीताजी में क्या कहा है उसका विचार किया. तिने विचार केला की गीताजीमध्ये काय म्हटलंय, गीतेने काय म्हटलंय, आणि तिने मला काय सांगावं. ती म्हणे की पण ते दिवे कसे बनवायचे, ते कसे रंगवायचे, ते कसे सजवायचे, ते तर मी आज शिकली. मला त्याचं फळ मिळालं. मी म्हटलं, तनिष्का, तूच मला खूप काही शिकवून गेलीस. आणि खरं सांगायचं तर म्हणून आपण जे फळ ठरवतो तेच फळ आहे का कर्माचं? जर एखाद्याने असं ठरवलं की ऑलिम्पिकमध्ये मला गोल्ड मेडल मिळवायचंय, ठीक आहे, ते त्याचं ध्येय असू शकतं. पण मेडल किती जणांना मिळतं? 3 जणांना मिळतं. पण त्यासाठी केलेला जो काही व्यायाम आहे, जो काही एक्सरसाइज आहे, त्यासाठी त्यांनी केलेली जी काही यातायात आहे, ती कुठे जाईल? समजा जरी ते फळ मिळालं नाही तरी ते त्याच्या शरीरामध्येच राहील. त्यामुळे एक मुख्य फळ आहे आणि एक गौण फळ आहे. पण आपण जे मुख्य फळ समजतो तेच गीते किंवा ज्ञानेश्वरीच्या मनोभावाप्रमाणे मुख्य फळ असेल असं नाही. पण काही ना काहीतरी फळ तर आपल्याला नक्कीच प्राप्त होतं ज्यावेळी आपण अशा पद्धतीने ध्येयाकडे अग्रेसर होतो त्यावेळी. आणि म्हणून या बुद्धीला अशा प्रकाराने व्यापक करण्याने ते बुद्धी योगामध्ये परिणित होईल ती बुद्धी. आणि ती बुद्धी एकदा बुद्धी किंवा वैश्विक बुद्धी झाल्यानंतर मग तुला त्या व्यापकतेच्या अनुसंधानातून तुझं जीवन बघायला अधिकाधिक पात्रता मिळेल अर्जुना. आणि मग तू अशा पद्धतीने जे बुद्धी योगा योजिले त्याची पारंगत झाली, ही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. आणि ज्या या पद्धतीने जे बुद्धी योगामध्ये अशा पद्धतीने जीवन जगायला शिकतात किंवा ज्यांच्या जीवनामध्ये हा बुद्धी योग येतो त्याची पारंगत झाले, तेच मग ह्या जो जीवनाचा पार आहे ना, त्या पार ला गवसणी घालतात, त्या पाराला गवसणी घालतात आणि उभय बंदी सांडिले पाप पुण्य. आणि मग ते या पाप पुण्यांच्या संकल्पनामधनं मुक्त होतात. आणि म्हणून भगवंत इथे सुंदर सांगतात, कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त नामयम्. भगवंत इथे म्हणतात, म्हणून कर्मजम बुद्धियुक्ता हि फलम. कर्मजम, ज म्हणजे जन्मणे, कर्मापासून जन्म होतो कशाचा? फळाचा. कर्मजम फल. कर्मजम, कर्मापासून ज्या फळाचा जन्म होतो, कर्मामुळे जे फळ प्राप्त होतं ते बुद्धियुक्त जे आहे ते त्यक्त्वा, त्याचा त्याग करतात. आणि कोण आहेत ते? मनीषिणः, ते मनीषी आहे, मननशील आहे. अशा पद्धतीने मननशील जे व्यक्ती आहे, जे विचारवंत आहे, ते त्यक्त्वा, त्यक्त्वा म्हणजे त्याचा त्याग करतात. त्याग करतात म्हणजे त्याच्यापासून डिस्कनेक्ट होतात. वृक्ष का बेली लोटती फळे आली तेसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, वृक्ष आणि बेलींकडे बघा ना, ते कशा पद्धतीने आपली जी फळं आहे ती सोडून देतात, फुलं आहे ती सोडून देतात, कोणी घेतात आहेत की याचा विचार करत नाही. वृक्ष का बेली लोटती फळे आली. एखाद्या वृक्षाने जर ठरवलं की मी माझं फळ सोडणार नाही, तर काय होईल? एक तर ते फळ तिथेच राहील आणि ते फळ तिथे सडेल, त्याची दुर्गंधी यायला लागेल. आणि नाही तर तो वृक्ष पुन्हा नवीन सृजनासाठी सिद्ध राहणार नाही. मनुष्यच एक असा आहे की जो आपली सगळी फळं धारण करून ठेवतो. आणि कुठे धारण करून ठेवतो? आपल्या चित्तामध्ये धारण करून ठेवतो. अनेक वर्षांपूर्वी घडलेले, मग ते घडलेले चांगले प्रसंग असो किंवा वाईट प्रसंग असो, एखादं गोल्ड मेडल मिळालं असो, ते माझ्या चित्तामध्ये आहे. लोक विसरूनही जातात. वर्तमानपत्रामध्ये आलेला फोटो लोक विसरून जातात, पण मनुष्य मात्र विसरू शकत नाही. आणि त्यामुळे ते व्यक्तिमत्व जे आहे ते अशा पद्धतीने मलिन होतं. नवीन सृजनासाठी ते मग आपली क्षमता जी आहे ती क्षमता घालवून बसतं. नवीन सृजन त्याच्याकडनं घडत नाही. आणि अशा पद्धतीने मत कधी कधी ते व्यक्तिमत्व बाकीच्यांना
दुर्गंधी सुद्धा देतं. त्याची दुर्गंधी यायला लागते. ज्ञानेश्वर महाराज आपल्या या फळापासून स्वतःचं अंतःकरण कसं मुक्त करून घेतात. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे जीवरले पायिकपण. ते म्हणतात तुमच्यामुळे हे गुरो हे धर्मकीर्तन सिद्धीस नेलं, माझ्या श्रोत्यांमुळे सिद्धीस झालं. इथे मी एक सेवक आहे, पायिक आहे. आणि गंमत बघा, आज आपण म्हणतो की 725 वर्ष होऊन गेले आणि त्यानंतर सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं. आणि त्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वरी कोणी लिहिली किंवा कोणाच्या मुखारविंदातून प्रस्फुटित झाली, आपण म्हणतो ज्ञानेश्वरांच्या. नाही विसरत हे संपूर्ण विश्व. ज्यांनी आपलं फळ अशा पद्धतीने टाकून दिलं, आपलं अंतःकरण ज्याने मुक्त केलं, ज्याने ते फळ त्या वैश्विक शक्तीला अर्पण केलं, त्या आदिपुरुषाला अर्पण केलं, त्याचं फळ चिरकाल टिकतं, लोकांच्या मनात सुद्धा टिकतं. शिवाजी महाराज म्हणतात हे राज्य तो शंभू महादेवाचे. आणि तरी देखील आपण 300-400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही. त्यांनी काय केलं हा इतिहास आपण विसरू शकत नाही, आपण विसरू इच्छित पण नाही. आणि त्यामुळे इथे भगवंत इथे त्या पद्धतीने आपल्याला जीवन जगायला शिकवतात. आणि मग म्हणतात ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया. त्यांचे सारे तणाव काय नष्ट होतात जीवनामधले. यातायात तणाव याचा अर्थ केवळ यातायात म्हणजे पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात येणं किंवा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणं असाच नव्हे, पण त्याचे सगळ्या जीवनातले ताण तणाव नष्ट होतात. यातायाती लोपती कर्मफळा नातळती. जे अशा पद्धतीने जे कर्मफळ आहे त्याची इच्छा करत नाही किंवा त्या कर्मफळापासून आपलं अंतरंग मुक्त ठेवू शकतात, ते मग या सगळ्या यातायातातून मुक्त होतात. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. निरामय पद, आमय म्हणजे रोग आणि निरामय होणं याचा अर्थ त्या रोगातून मुक्त होणं. आणि इथला कुठला रोग आहे हा भवरोग आहे. आणि म्हणून या संसारातले जे जे रोग आपल्या अंतःकरणाला चिकटतात त्यामधून मुक्त होणं, मग ते अच्युत पद पावतात. अच्युत म्हणजे जिथून कधीही च्युत होणार नाही. आणि म्हणून भगवंताला सुद्धा अच्युत म्हटलं जातं. आज ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा, तेच बुद्धियोग युक्त आहे. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी अशी बुद्धी जी आहे मोह रूप मालिन्याचं जे अतिक्रमण आहे त्यातून ती पुढे जाईल, त्याच्यातनं ती जेव्हा यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति त्यात ती तरुण जाईल, तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतव्यस्य. मग तू त्या ऐकलेल्या ऐकीव गोष्टीतून आपलं अंतःकरण मुक्त करू शकशील. पूर्वग्रहातून तू मुक्त होशील. कारण अर्जुनाने पहिल्यांदा जो प्रज्ञावाद सांगितला तो त्याच्या पूर्वग्रहाप्रमाणे होता, त्याच्या ब्रेन वॉशिंग प्रमाणे होता. आणि या सगळ्या कंडिशन्स मधनं मुक्त होत जाणं, त्या बुद्धीला शुद्ध करत जाणं, तिला प्रज्ञेमध्ये परिणित करणं, कसं करणं. तू ऐसा ते होसी जय मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. ज्यावेळी तू अशा पद्धतीने मोह टाकशील ना अर्जुना, मोहाते यया सांडिसी, मोह ज्यावेळी टाकशील, मोह म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो आसक्ती, त्या मोहाचा ज्यावेळी क्षय होईल किंवा मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष म्हटलं जातं. आणि तू सांडिसे आणि वैराग्य मनी संचरेल, मानसी संचरेल. ज्ञानेश्वर महाराज इथे वैराग्य म्हणतात. राग या शब्दाचा अर्थ आसक्ती आहे, मोह आहे. वैराग्य म्हटलं ना की कधी कधी आपल्याला खूप भीती वाटते आणि आपल्याला जे वैराग्य अभिप्रेत आहे किंवा आपल्याला जे वैराग्य दिसतं समोर ते म्हणजे मग कशामध्येही कुठलाही रस नसणे म्हणजे वैराग्य. कुठे इंटरेस्ट नसणे, सगळ्या ज्या गोष्टींमधला इंटरेस्ट निघून जाणे. आणि असं वैराग्य आपल्याला नको. म्हणून कितीतरी लोक तर गीता आणि ज्ञानेश्वरी वाचत नाही. त्यांना वाटतं की कदाचित आपल्या जीवनामध्ये वैराग्य येईल. हे काय आता करण्याचे दिवस थोडी आहेत. ही एक मनोभूमिका आहे. खरं सांगायचं तर ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी इतका सुंदर वैराग्याचं वर्णन करतात. आणि वैराग्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काही काही व्याख्या इतक्या अप्रतिम आहेत. ते म्हणतात एरवी दिवस जरी अपुरे ते वैराग्य वसंताचे निभरे, जो सोहम भाव महुरे मोडून आला.
वैराग्य वसंताचे निभरे. वैराग्याचा वसंत फुलतो म्हणतात ते. वैराग्याचं एक सृजन आहे. आणि त्याच्यामध्ये मोहर कोणता येतो? ज्याप्रमाणे वसंतामध्ये आंब्याला मोहर येतो, त्याप्रमाणे इथे मोहर येतो. वैराग्य वसंताचे भरे, तो सोहम भाव महुरे. सोहम भावाचा मोहर येतो. आणि असा मोहर आला म्हणजे वैराग्य आलं असं ते म्हणतात. विशेष राग असा त्याचा अर्थ आहे. राग म्हणजे आसक्ती. संसाराशी असलेला राग टाकून, ती आसक्ती सोडून मग तो विशेष राग त्या जगदीश्वराशी उत्पन्न होणे, त्या आत्म्याशी उत्पन्न होणे. बघा, एक आहे विनाशी, एक आहे अविनाशी, एक आहे परिवर्तनशील, एक आहे अपरिवर्तनशील. गंमत अशी आहे की या दोघांच्या संयोगाने सगळं कार्य चाललंय. आणि जे परिवर्तनशील आहे ते आपण धरून पाहतो, धरू पाहतो, किंवा त्याच्याशी आपल्याला राग असतो किंवा आसक्ती असते, मोह असतो, जो अर्जुनाला आहे. जे परिवर्तनशील समोर असलेले देह आहेत ते, जे बदलणार आहेत किंवा जे देह नष्ट होणार आहेत ते, आणि जे त्यातलं अपरिवर्तनशील तत्व आहे, ज्याप्रमाणे मागे पण आपण बघितलं की सलिली पै जैसे एक होऊन मिनले ऐसे परी ते निवडून राजहंसे वेगळे की जे. ज्याप्रमाणे राजहंस सार असार काय पाहतो आणि जे सार आहे ते ग्रहण करतो, दूध ग्रहण करतो, त्याप्रमाणे आपल्या जीवनामधलं जे अपरिवर्तनशील आहे ते मुख्य तत्व आहे. हे ज्यांना कळलं त्यांच्या जीवनामध्ये वैराग्याचा मोहर फुलतो, विशेष राग उत्पन्न होतो. ही विशेष आसक्ती त्या अपरिवर्तनशील आपल्या त्या दुसऱ्या आत्मस्वरूपाशी असते. तिथपर्यंत कसं पोचायचं? मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. मग तुझं मन निष्कलंक होईल, पूर्वग्रह दूषित होईल, आणि मग ते आत्मज्ञान तुझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल, ज्याने निचाडे निरिच्छ होईल मन. निचाडे होईल मन आपैसे तुझे, तेथ आणिक काही जाणावे, जे मागितले स्मरावे, अर्जुना आघवे पारुषे. आणि मग मागे जे जे काही घडलं ना, ज्या ज्या काही घटना घडल्या किंवा जे जे काही प्रसंग झाले, जे जे तुझ्या चित्तामध्ये साठले, तिथून आपोआप तुझं मन मुक्त होईल. मागितले स्मरावे, जे अर्जुना आघवे पारुषेल, ते थांबेल. आणि मग ज्ञानेश्वर महाराज, मला क्षमा करा, माझे थोडासा आज घशाचा प्रॉब्लेम आहे. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला, समाधावचला बुद्धी सदा योगमवाप्स्यसि. आणि मग श्रवणाने संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धी आहे ना, ती निश्चल होऊन मग त्या समाधीच्या ठिकाणी एकाग्र होईल, आणि मग तुला हा योग प्राप्त होईल. अवाप्स्यसि, योगमवाप्स्यसि, हा योग तुला प्राप्त होईल असं इथे भगवंत म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात, इंद्रियांची या संगती जिये पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योग स्थिती. इंद्रियांच्या संगती, बघा दोन गोष्टी आहे. आपल्याला इंद्रिय दिलेले आहे, ज्ञानेंद्रिय दिलेले आहे, आणि हे ज्ञान ग्रहण करताना सृष्टीचं ज्ञान यांनी ग्रहण करावं अशी अपेक्षा आहे. डोळ्यांनी दृश्य पाहावं, कानांनी शब्द ऐकावे, त्वचेला स्पर्श कळावा, नासिकेला गंध कळावा, आणि जिव्हेला रसना कळावी, रस कळावा. यासाठीच ते आहे, कारण हे बहिर्मुखी आहे. हे आपल्याला बाहेर धावण्यासाठी, जीवन जगण्यासाठी मदत करतात. पण हे आपल्याला अधिकाधिक बहिर्मुखी करत जातात. आणि म्हणून इंद्रियांच्या संगती जी पसरू होत असे मती, ही मती जी आहे ना, ही बुद्धी, ही ज्यावेळी इंद्रियाधीन होते अर्जुना, त्यावेळी ती मग बहिरंगामध्येच पसरत जाते. आणि ती मग मात्र ज्यावेळी तू अशा पद्धतीने मागे ओढशील ना, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. आणि मग तू या इंद्रियांना आवरून ज्यावेळी या बुद्धीला आपल्या स्वतःच्या मनाच्या ताब्यात देऊन, किंवा मन आणि बुद्धीचं ऐक्य करून मग तू त्या आत्मस्वरूपी त्या बुद्धीला टाकशील, त्यावेळी तुला काय मिळेल? समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योग स्थिती. समाधी सुखातली जी स्थिती आहे ती तुला प्राप्त होईल, आणि मग तुला ही योग स्थिती त्यावेळी आपोआप प्राप्त व्हायला लागेल, असं भगवंत इथे ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात. आता समाधी या शब्दाची व्याख्या सुद्धा पुढे आपण 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पाहू. पण ते म्हणतात समाधी म्हणजे काय, इतकं सहज आपल्याला सांगतात. पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते टाके, ऐसिया सरसिया भूमिके समाधी राहे.
पुढे काय होणार आहे. बघा, आपलं जे मन आहे किंवा आपली जी बुद्धी आहे ती एक तर भूतकाळात असते किंवा भविष्य काळात असते. पुढील पैसूपार, पुढे काय होणार आहे या विचारात, चिंतनात असते किंवा या चिंतेत असते, किंवा मागे काय झालं याचं चिंतन करत असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समाधी म्हणजे काय? पुढील पैसू पारुखे, पुढे काय होणार, इथून आपलं मन आता ओढून घेतलं. मागील स्मरावे ते टाके, मागे काय झालं ते टाकून दिलं. ऐसिया सरसिया भूमिके समाधी राय, इथे तुमची समाधी आहे, समाधान आहे. आणि मग हे समाधान कसं प्राप्त होईल हे अर्जुन आता इथे विचारतो. ही बुद्धी कशी स्थित होईल हे अर्जुन या पुढच्या काही श्लोकांमधनं विचारतो. स्थितप्रज्ञ एका श्लोकातून आणि ज्ञानेश्वर महाराज काही ओव्यांमधनं त्याचं वर्णन करतात. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधी किम प्रभाषेत किमा सीत व्रजेत किम. आणि हा स्थितप्रज्ञ जो तू म्हणतो, अशी ज्याची प्रज्ञा स्थित झाली, तो कसा आचरण करतो, तो चालतो कसा, तो बोलतो कसा. आता अर्जुनाच्या हा विचारण्यामध्ये एक असा पण भाव आहे की भगवंत ज्या स्थितप्रज्ञाचं वर्णन करतात आहे तसं स्थितप्रज्ञत्व माझ्या जीवनात यावं, आणि ते युद्धभूमीमध्ये कधीच मिळणार नाही. त्यामुळे भगवंताकडनंच मी हे प्राप्त करून का घेऊ नये की तू स्थितप्रज्ञ हो अर्जुना, आणि मग मी हे युद्ध सोडू शकीन. भगवंताला जो स्थितप्रज्ञ अभिप्रेत आहे तो असा युद्धभूमी सोडून गेलेला स्थितप्रज्ञ नव्हे, तो कार्यरत असलेला स्थितप्रज्ञ असा भगवंताला अभिप्रेत आहे. आणि असे स्थितप्रज्ञ आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण बघतो, ज्यांची प्रज्ञा स्थित झाली, प्रज्ञा वैश्विक बुद्धीमध्ये परिणित झाली. आणि ती प्रज्ञा कशी झाल्यानंतर किंवा तशी वैश्विक बुद्धीमध्ये स्थित झाल्यानंतर मग त्याचे लक्षण काय आहे पुढे भगवंत त्याचे वर्णन करतात. हे 18 श्लोक अत्यंत महत्वाचे श्लोक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ते खूप सुंदर असे उलगडून दाखवले, पण अनेकांच्या जीवनामध्ये आपण ते बघतो. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे की कशा पद्धतीने जीवनामध्ये समत्व असायला पाहिजे. मला खूप आवडते ती कविता. कर्तव्य के इस प्रखर पथ पर फूल भी है शूल भी है, कर्तव्य के इस प्रखर पथ पर फूल भी है शूल भी है, अल्पजन अनुकूल है पर सैकड़ों प्रतिकूल भी है, अल्पजन अनुकूल है पर सैकड़ों प्रतिकूल भी है, तालियों की टूट इस पर, तालियों की टूट है पर गालियां भरपूर इस पर, संकटों के शैल शत शत मोह जन के मूल भी है, किंतु सुख दुख से सदा ही एक सी अभिनंदनाले, किंतु सुख दुख से सदा ही एक सी अभिनंदनाले, चल रहे हैं हम निरंतर चिर विजय की कामना ले. अशा पद्धतीने सुख दुःखांना कसं एका दृष्टीने बघायचं हे आपल्याला हे महानुभाव शिकवतात. आणि आपलं जीवन गीता ज्ञानेश्वरी थोड्या वेळ का होईना त्यांच्याशी एकाकार करते आणि सामान्य लोकांमध्ये थोड्या वेळ अशा पद्धतीने ही स्थितप्रज्ञता येते. ही या चिंतनाने येते. आणि यानंतरच्या या वर्णनामध्ये कसं भगवंत ते स्थितप्रज्ञाचं वर्णन करतील ते आपण पुढच्या वर्षी बघू. पुढच्या येणाऱ्या नवीन वर्षासाठी मी सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजचं विवेचन इथेच थांबवते. ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुदेव भगवान की जय. संपदा समापनाची प्रार्थना म्हणतेस का? अभंग म्हणणं कल्पना. मी जास्त वेळ रंग सुरू आहे तर मी घसा जरा गेला. अच्छा हा. माझं होती म्हणजे मी पण धुळीने वगैरे संपदा म्हण. हा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.